नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आज आलो आहे वत्तूर नगरीमध्ये आणि जाणून घेणार आहोत वत्तूर नगरीचा खरा इतिहास. मित्रांनो, या ठिकाणी सावित्रीबाई फुल्यांचा एक फोटो आहे, एक तुकाराम महाराजांचा फोटो आहे, एक गाडगे महाराजांचा फोटो आहे, चैतन्य ऋषी आहेत या ठिकाणी. तर मित्रांनो, हेच जाणून घेणार आहोत या वत्तूर नगरीला खरं नाव काय होतं आणि या ठिकाणचा इतिहास काय, कशा पद्धतीनं या ठिकाणी चैतन्य महाराज ऋषी यांचं समाधीस्थळ निर्माण झालं ते पण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. तर हे आहे उत्तमापूरमध्ये तुकाराम महाराजांचा विसावा, म्हणजे वत्तूरमध्ये त्यांचा हे विसाव्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी विसावा घेतला होता. ते मंदिर आहे या ठिकाणी वत्तूर नगरीमध्ये. आत्ताची वत्तूर नगरी म्हणजेच पूर्वीचं उत्तमापूर. आणि या ठिकाणी तुकाराम महाराज व चैतन्य महाराज यांची भेट झालेली आहे. हे गाडगे महाराजांचं मंदिर आहे मित्रांनो. तिकडून इंग्लिश मीडियम आहे आणि इकडून आश्रमशाळा आहे मित्रांनो. गाडगे महाराजांनी सुद्धा वत्तूर नगरीमध्ये येऊन या ठिकाणी सेवा दिलेली, त्यामुळे खूप खूप उत्तम असं हे वत्तूर नगरी आहे. आपण सपर्दिकेश्वर हे मंदिर पाहत आहोत आणि याच ठिकाणी मोठा आखाडा भरतोय ना. आखाड्याचं या ठिकाणी बांधकाम पाहू शकता तुम्ही, कशा पद्धतीनं सभागृह या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. खूप छान पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे. आपल्या पत्नीला शिक्षण दिलं या आणि ठिकाणी त्याच्याच माध्यमातून त्या वत्तूर नगरीमध्ये आल्या सावित्रीबाई फुलेंनी ह्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पत्नी आहेत या नगरीत त्यांनी केलेले मित्रांनो. म्हणजे खूप महान असं कार्य या वत्तूर नगरीत घडलेलं आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला इतिहास माहीत नसल्या कारणाने आपण फक्त यायचं फिरायचं एवढंच काम करत असते. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की वत्तूर नगरीचा महिमा काय, कशा पद्धतीनं आहे, किती मोठा आहे. हे चैतन्य महाराजांचं समाधीस्थळ आहे मित्रांनो. यामध्ये समाधी ज्या ठिकाणी घेतली ते वारुळ या ठिकाणी अस्तित्वात आहे आजही. पण मोगलांच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं, मोगल राज्याने बांधलेलं हे मंदिर. त्यांच्या काळातलं मंदिर आहे, म्हणजे 450 ते 500 वर्ष झाले असतील मित्रांनो. 400-450 वर्ष तेव्हाचं हे मंदिर आहे. फक्त रंगरंगोटी केल्यामुळे ते आपल्याला खूप छान वाटते. हे घुमट जे वरचं बांधकाम आहे. करीत करीत कर्नाटकमध्ये गेले. कर्नाटकमध्ये एक गुलबर्गा म्हणून गाव आहे. त्या गुलबर्गामध्ये ते जाऊन एका मशिदीत बसले. मशिदीत बसल्यानंतर तिथे एक फकीर देवाबत्ती करण्यासाठी आला. त्यांनी यांना दोघांना पाहिलं. म्हटले, तुम्ही कोण आहात, तुम्ही कशासाठी आलात, आमची मशीद बाटवली, तुम्ही हिंदू आहात. तर हे काहीच बोलले नाही, मी तसेच बसून राहिले. त्याच्यानंतर त्यांनी सर्वांना यवनांना सर्वांना बोलून आणलं आणि ते सगळे बोलू लागले, तुम्ही कोण आहात, कशासाठी आलात आमच्या मशिदीत, आमची मशीद बाटवलेली आहे तुम्ही. आणि नंतर त्यांनी सांगितलं का तुमच्या मशिदीला आम्ही स्पर्श केला नाही, आम्ही आमच्या जागेवरती बसलेलो आहोत, तुमच्या मशिदीला विचारा तू कुणाची. त्या मशिदीला विचारल्यानंतर मशिदीने सांगितलं, मी यांची दासी आहे. मग हे उठले आणि निघाले. तशी मशीद खालून निघाली आणि त्यांच्या पाठीमागे अशी 1-1.5 किलोमीटर गेली. आणि त्याच्यानंतर सगळे मुसलमान पळत सुटले आणि त्यांचे पाय धरले. तुम्हीही सेवेसाठी आम्हाला, तुमची सेवा करण्यासाठी तुम्हीही थांबा आणि आमची मशीद असू द्या, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. म्हणून ती मशीद तिथं आणि एक गुरूंची समाधी त्याच्या शेजारी आहे. आणि हे शिष्य जे होते बाबाजी चैतन्य, ते यांना गुरूंनी सांगितलं, आता माझं सगळं झालेलं आहे, मी आता सर्व शेवट झाला आहे, आता मी इथंच थांबतो, तू उत्तमापूरला परत जा. उत्तमापूर म्हणजे ह्या गावाचं नाव पूर्वी उत्तमापूर होतं, म्हणजे वत्तूरचं नाव उत्तमापूर होतं. तर तिथल्या लोकांची सेवा करण्यासाठी तुला जावं लागेल. म्हणून ते
तिथून ओतूरला आल्यानंतर आता तो काळ म्हणजे त्यांचा जाण्याचा 25-30 वर्षाचा असावा बाहेर परिक्रमा करण्यासाठी. त्यावेळेस यांना मुलगा झाला होता. तो मोठा होऊन त्याचंसुद्धा लग्न झालं होतं आणि त्याला म्हणजे चैतन्य महाराजांना नातू झाला होता. तर यांनी आल्यानंतर ते पाहिलं गावामध्ये, माझं घर कुठे, माझी बायको कुठे, माझा मुलगा कुठे. सगळ्या लोकांनी सांगितलं, बाबा तुमचं घर पडले, तुमची बायको नाही, तुमचा मुलगा पण नाही, ते दोन्ही गेलेले. आता फक्त तुमची सून आणि नातू आहे, ते एका झोपडीमध्ये राहतात, त्यांची हलापेष्ट आहे म्हटले. तर म्हटले मी आलेले आता. तर ते आले, त्यांना घेऊन आले आणि ते रडू लागले. म्हटले आमची सासू गेली, माझा नवरा गेला आणि तुम्ही तर सासरे आहात हे मला तर माहीत नाही, तुम्ही बाहेरच होता, मग आता आमचं पालनपोषण करा. त्यांनी शब्द दिला, तुमचं पालनपोषण मी सगळं करेल, आता काही तुम्ही काळजी करू नका, म्हणून ते राहू लागले. त्यांनी थोडेसे गावामध्ये असे चमत्कार दाखवले चैतन्य महाराजांनी. गंगा वगैरे प्रगट केली किंवा कुणाचं काय असं बरेच काही चमत्कार दाखवले. त्यामुळं लोकांचा ओघ वाढला इकडे जंगलामध्ये. जंगलामध्ये वाढल्यानंतर सगळेजण येऊ लागले. तेव्हा यांना वाटलं आता आपल्याला थांबता येणार नाही, आपल्याला आता समाधी घ्यावी लागेल, म्हणून यांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर ते कळलं नातवाला आणि सुनेला, बाबांनी समाधी घेतली. मग ते पळत आले, रडू लागले, तुम्ही तर आम्हाला शब्द दिला आहे, मग अजून मुलाची मुंज झालेली नाही, अजून काहीच नाही, आणि तुम्ही तर अगदी समाधी घेतली ना, आम्हाला शब्द दिला, त्याचं काय. ते म्हटले समाधीतून का तुम्ही इथे यायचं, माझी पूजा अर्चा करायची, मी तुम्हाला 2 होन देईल. होन म्हणजे 2 मोहरा होत्या. त्यावेळेस तो सर्प घेऊन यायचा, पूजा वगैरे झाली का, आणि त्यांना त्या 2 मोहरा दिल्या जायच्या. त्या मोहरा घेऊन ते त्याच्यावरती आपलं पालनपोषण करायचे. ते चालू झालं. त्यावेळेस मोगलांचं राज्य होतं. तर ते कोणीतरी तिकडे कळवलं का बाबा अशी वस्तू एक मुलगा घेऊन येतो आणि ती कुठून येते हे काही माहीत नाही. म्हटले त्याला पकडा, म्हणून हा नातू पकडला गेला. तर म्हटले मग ते जुन्नरला नेलं, त्याला कैद केलं, विचारलं तू कुठून आणतो ही जी मोहरा तुला कोण देते, हे मौल्यवान वस्तू. म्हटली माझे आजोबा देतात. तुझे आजोबा कुठे आहेत? म्हणले आमचे आजोबा ओतूरला आहे, उत्तमापूरला आहे, म्हणजे तिथं आमच्या आजोबांनी समाधी घेतलेली. समाधीतून कसे येतील? म्हटले आम्हाला 2 आम्ही पूजा अर्चा करतो, आमच्या निर्वाहासाठी आम्हाला 2 होऊन देतात. आणि मग म्हटले चल दाखव. चल. त्यावेळेस काय हत्ती घोडे असतील, त्यावेळेस सगळं सैन्य इकडं आलं आणि ते वारुळ पाहिलं. वारुळ पाहिल्यानंतर त्यांना वाटलं याला जर 2 मिळतात, कोणत्या याच्यात किती होऊन असतील, म्हणून त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला. एक गळ मारल्यानंतर त्याच्यातून रक्ताची चिळकांडी उडाली आणि रक्ताची चिळकांडी ते थांबा सगळे भुंगे तयार झाले. आणि भुंगे तयार झाल्यानंतर सगळे चावू लागले. आता सगळ्या परिसरात जेवढे पडलेच नाही, हे सगळे त्यांचे जे बुरुंज आहेत, हे सगळे मुसलमानांचे जे पडले जमिनींनी, तर हे त्या काळात सैन्य मारलेले. आणि ते झाल्यानंतर एक लालखन बाबा म्हणून ओझरच्या अलीकडं लालखनी गुरु म्हणून, तिथं त्यांची मशीद पण आहे. तिथे एक जण घोड्यावरती मारला आणि राहिलेले जे होते तर ते शरण आले का बाबा आमचं चुकलं, आम्हाला वाचवा, आम्ही तुमचं मंदिर बांधून देऊ. म्हणून त्यांना तर त्यावेळेस ते बंद झालं आणि मग ते चावायचे बंद झाले भुंगे, आणि मग त्यांनी ते मंदिर बांधून दिलं. ते मोगलांच्या काळातलं मंदिर आहे. त्याचं घुमट वगैरे बघा मुसलमाना टाईप, आणि ते बांधले त्यावेळेस. आणि नंतर आता सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या याच्यासाठी त्यावेळेस नाही, पांडुरंगाने ज्यावेळेस यांना तुकाराम महाराज म्हणजे पांडुरंगाचे आवडते भक्त, तर तुकाराम महाराजांची इच्छा होती का पांडुरंगाने रुक्मिणीने मला अनुग्रह द्यावा. पण पांडुरंगाने रुक्मिणीने त्यांना सांगितलं स्वप्नात का तुझे गुरु उत्तर दिशेला आहे, तू शोधायला जा. म्हणून ते मुक्काम करीत तुकाराम महाराज देववरून निघाले. तो ओतूरला आले. जानू तेल्याच्या बखरीमध्ये त्यांनी मुक्काम केला. जैन मंदिराच्या शेजारी त्या तुकाराम महाराजांनी मुक्काम केलेला आहे.
आणि ती जागा आहे तिथे एक मंदिर झालेलं आहे. आणि त्यानंतर तुकाराम महाराज तिथं त्या जाणं तेलाच्या बखळीमध्ये झोपल्यानंतर कोणीही त्यांना ओळखलं नाही, काही साधू आहे का संत आहे काही नाही. त्यावेळेस आपले दगड उशाला घेऊन झोपल्यानंतर पहाटे यांनी स्वप्नात सांगितले, उठ म्हणून, मी तुझ्या भेटीला येते, तू माझ्या भेटीला ये. म्हणून तिथं गाडगे मिशनची शाळा आहे का, तिथे एक मंदिर आहे. तिथं तुकाराम महाराजांच्या तिकडून तुकाराम महाराज येत होते आणि ही समाधी घेतल्यानंतर चैतन्य महाराज तिथं प्रगट झाले. तोच मी, तू ज्यांना शोधायला निघालाय तोच मी. आणि मग ते त्यांनी अनुग्रह दिला. तिथं रामकृष्ण हरिमंत्र इथं दिला तुकाराम महाराजांना, चैतन्य महाराजांनी. बाबाजी चैतन्य महाराज हे तुकाराम महाराजांचे गुरु. अभंगातून मी ऐकलेलं आहे. तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका मित्रांनो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण की आजची ओतूर नगरी हीच कालची होती उत्तमापूर. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला कोणतं नाव पसंत आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो. जय महाराज.